नमस्कार मित्रांनो. तर मी हेमंत पवार आणि शिवजयंतीपासून आपण जी सुरुवात केली आहे पेंटिंग करण्याची, तर त्याचा हा सेकंड पार्ट आहे. तर या पार्टमध्ये आपण बघणार आहे की या कॅनव्हासवरती आपण बजरंगबलींचं पेंटिंग बनवणार आहे. आणि त्यामध्ये एक नवीन ट्विस्ट आहे की आपण या पेंटिंगमध्ये कोणत्याही प्रकारचे जे कलर्स आहेत आपले, जे की ॲक्रेलिक, ऑइल, कोणतेही कलर ते आपण कोणतेही यूज करणार नाही. आणि आपण यूज करणार आहे फक्त हे सिंदूर, जे की आपण बजरंगबलीला लेप लावतो याचा. तर हाच कलर आपण यूज करणार आहे पूर्ण या पेंटिंगवरती. आता बघू या सिंदूरने कॅनव्हासवरती कसं काय पेंटिंग होतं. हा नवीन एक एक्सपेरिमेंटच आहे असं म्हणायला गेलं तर. बघू कसं होतं. आपण जे पेंटिंग बनवतोय, जे की सिंदूरने आपण बजरंगबलीचं बनवतोय, ते करणं थोडं कठीणच आहे. कारण की मी आता थोडं ट्राय करून बघितलं, पण जे की आपण बाकी कलर्ससारखं असतं किंवा वॉटर कलर किंवा कोणते, तर त्यापेक्षा खूपच वेगळे आहे. म्हणजे या सिंदूरचं जे पिगमेंटेशन आहे खूप कमी आहे. खूप हे पेंटिंग होतंय की नाही किंवा काय होतं एक्झॅक्टली काय आयडिया नाही. आता थोडा शेप्स दिसायला लागले, त्यातून आपल्याला बजरंगबली दिसायला लागले. तुम्हाला दाखवतो. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि नेक्स्ट पेंटिंग कोणतं करू हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा.